आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। महायुतीत अंतर्गत नाराजी आणि मतभेद असल्याच्या चर्चेला आमदार प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। सरनाईक म्हणाले की कुटुंबात वादविवाद होतच असतात, तशीच परिस्थिती इथेही होती, मात्र आम्ही आमच्या मनातील भावना थेट मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत। ते म्हणाले कुटुंबात वादविवाद होत राहतात, मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतात। आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत। निवडणुका सुरू आहेत, पक्षप्रवेश सुरू आहे, त्यामुळे थोडीशी नाराजी होती। जी नाराजी आहे याबाबत चर्चा झाली आहे। महायुतीतील मित्रपक्षांमध्ये एकमेकांचे नेते आणि पदाधिकारी खेचून घेण्यावरही बैठकीतून तोडगा निघाला असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये। शेवटी महायुतीचं सरकार आहे। एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात, परंतु हे शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहेत त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात। आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि 10 मिनिटांमध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा निघालं। एवढं काय झालं होतं की बैठकीसारख्या नाही बघा, कसं आहे, राज्यामध्ये निवडणुका आहे, निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे हे फार मोठ्या प्रमाणात येतात। कुणी ह्या पक्षातून त्या पक्षात, कुणी त्या पक्षातून ह्या पक्षात, असं हे चालू होतं। म्हणजे कुठल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही पक्षांतर होते। त्यामध्ये पालघर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, कोल्हापूर आहे, आमचं ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, अशा काही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्याचं पक्षामध्ये घेण्याची चढाओढ झाली होती आणि त्यामुळे थोडीशी नाराजी काही प्रमाणात आमच्या लोकांची होती, काही प्रमाणात नाराजी त्यांच्या लोकांची होती। ती नाराजी काय आहे हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं, त्यावर तोडगा काढला आणि असा निर्णय झाला की कुणीही कुठल्याही पक्षातला, म्हणजे प्रामुख्याने महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, RPI आहे आठवले साहेबांचा, भारतीय जनता पक्ष आहे किंवा शिवसेना आहे आणि त्याचबरोबर अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तर ह्या पक्षातले नेते किंवा ह्या पक्षातले पदाधिकारी किंवा ह्या पक्षातले नगरसेवक कुणीही कुठल्याही पक्षात घेऊ नये अशा प्रकारची भूमिका ठरलेली आहे। त्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांनी इतर काही मंडळी बसून या बाबतीतला निर्णय घेतील, परंतु सामोपचाराने यावर तोडगा निघालेला आहे। कुणी कुणाला काही सुनावलेलं नाही, काही प्रत्येक गोष्ट काय माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही किंवा काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारून होत नाही। काही कळत नकळत काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे असं थोडासा विसंवाद होत होतो। तो विसंवाद होऊ नये अशी सगळ्यांची भूमिका आहे असं ठरलं। अद्वै हिरे म्हणताय की मला विरोध करण्यासाठी म्हणून आज तुम्हा लोकांना बहिष्कार घालावा लागेल। कोण अद्वै हिरे? त्यामुळे असं राज्यामध्ये सगळीकडे कुणी ना कोणी असे बरेच हिरे पाचू वगैरे आहेत, त्यांना पक्षामध्ये घेणं आणि पक्षात ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणं यासाठी काही हा आजचा म्हणजे जो विषय आहे तो ठरलेला आहे। परंतु सकारात्मक तोडगा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढले। मुख्यमंत्री कोणावर भडकल? तुम्ही काही वावड्या उचलता आणि वावड्या काढता, कोणी कोणावर वैतागलं वगैरे काही नाही। सकारात्मक आणि गुन्ह्या गोविंदानं हसत खेळत सगळे निर्णय झालेले आहेत। काही अशा पद्धतीने सकारात्मक तोडगा निघाला आहे, मात्र तरी देखील आता नुकताच भाजपमध्ये एक प्रवेश झालेला आहे। संभाजीनगरमध्ये देखील आता संभाजीनगरमध्ये मोठा पक्ष बघा, बैठक चालू असतानाच्या दरम्यान काही गोष्टी झाल्या असतील तर झाल्या असतील, परंतु एक गोष्ट आजपासून 3 पक्षांनी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षानं एक दुसऱ्यांचे नेते, नगरसेवक, माजी आमदार हे कुठेही कुणी एक दुसऱ्याच्या पक्षात घेऊ नये ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी आज निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होईल। बातमीला लाईक करा, शेअर करा, आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।